लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक खूप मोठी आत्ताच्या घडीची अपडेट आहे। लाडकी बहीण योजना या योजनेचे 4,500 रुपये बँक खात्यामध्ये महिलांच्या जमा व्हायला सुरुवात झाली आहे। तर बऱ्याच महिलांच्या बँक खात्यामध्ये 14 तारखेपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे जमाही झाले आहेत। बऱ्याच म्हणजे कमीत कमी महिलांच्या जमा झाले आहेत। अजून भरपूर साऱ्या महिला राहिल्या आहेत की ज्यांच्या बँक खात्यामध्ये 4,500 रुपये लाडकी बहीण योजनेचे जमा झालेले नाहीत। परंतु निम्म्यापेक्षा जास्त महिला आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे अजूनही जमा झाले नाहीत आणि त्याचं एक महत्त्वाचं कारण सुद्धा आहे, ते का जमा झाले नाहीत, इथून पुढे ते होणार का आणि होणार असेल तर कधी होणार आणि कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये होणार। जर तुम्हाला एका तारखेला, ती तारीख मी पुढे सांगणार आहे व्हिडिओमध्ये, त्या तारखेला जर तुम्हाला तो मेसेज आला असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होणार आहेत। तर ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। कधी तुम्हाला पैसे हे जमा होणार, जमा झाले नसेल तर तुम्हाला काय करावे लागणार, याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण मी शेवटी सांगणार आहे तुम्हाला यासाठी काय करावे लागणार आहे की तुम्ही जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करावे लागणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर पाहूयात, पहिलं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा आहे तो 4,500 रुपये आलेला आहे। आता तो 4,500 रुपये कसा आला आणि कोणत्या महिलांना आला, तर 4,500 रुपये टप्पा आला तो म्हणजे आतापर्यंत ज्या महिलांना एकही रुपया मिळालेला नव्हता, ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नव्हता त्यांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये आले। 3,000 प्लस 1,500 म्हणजे मागचे ते 3,000 आणि फर्स्ट अँड सेकंड इन्स्टॉलमेंटचे 3,500 आणि आता थर्ड इन्स्टॉलमेंट ह्याच्या 1,500 असे 4,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये 14 तारखेपासून जमा व्हायला सुरुवात ही झालेली आहे। आणि हे पैसे कुठपर्यंत जमा होणार आहेत, म्हणजे किती तारखेपर्यंत जमा होणार आहेत, तर हे पैसे तुम्हाला 19 तारखेपर्यंत जमा होणार होते अशी याआधी अपडेट होती, परंतु आता ती चेंज करण्यात आलेली आहे। ते म्हणजे तुमचे 19 तारखेपर्यंत आता शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 5 दिवस बँकांना सुट्ट्या आलेल्या आहेत। म्हणजे जरी सरकारने वरून पैसे पाठवले तरी बँका तुमच्या खात्यामध्ये सोडायला वेळ लागणार आहे बँकेतून, कारण बँका आता 5 दिवस बंद आहेत। गुरुवारीच बँक ओपन होणार आहे आणि बँक गुरुवारी ओपन झाली की गुरुवारी 19 तारीख आहे, 19 तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे पुन्हा वर्ग व्हायला सुरुवात होणार आहेत, म्हणजेच वितरित व्हायला सुरुवात होणार आहे। सरकारने वरून 14 तारखेपासूनच सोडलेले आहेत, परंतु बँकांना सुट्ट्या आल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला वेळ लागत आहे आणि 19 सप्टेंबर पासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। या अगोदर तारीख होती 14 ते 19 मध्ये तुम्हाला पैसे येणार होते, परंतु आता बँकांना सुट्ट्या आल्यामुळे हे पुढे ढकलण्यात आले आहे आणि 19 तारखेपासून पैसे वितरित हे व्हायला सुरुवात होणार आहे। आता हे पैसे कोणाच्या खात्यामध्ये जमा होणार, तर ज्यांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही त्यांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा हे होणार आहेत। परंतु कोणत्या महिलांच्या, ज्या महिलांचा 3 सप्टेंबरपर्यंत DBT ॲक्टिव्ह आणि फॉर्म अप्रूव्हल असेल अशाच महिलांच्या खात्यामध्ये हे 4,500 रुपये जमा होणार आहेत। कारण ज्याचा DBT ॲक्टिव्ह हा 3 सप्टेंबर आणि फॉर्म अप्रूव्हल सुद्धा 3 सप्टेंबरच्या आत झालेला आहे, त्याच महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आता हा झाला 4,500चा प्रश्न, परंतु ज्या महिलांना आता थर्ड इन्स्टॉलमेंट, तिसरा हप्ता हा 1,500चा येणार आहे, म्हणजे त्यांना पहिले 2 हप्ते मिळालेले आहेत, तिसरा हप्ता आता 1,500चा मिळणार आहे। तर तो कधी मिळणार, तर तो हप्ता या महिलांचे ज्यांना 4,500 रुपये, ज्यांना आतापर्यंत एक रुपये मिळणार नाही अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करून झाले की तुमच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होणार आहे 1,500 रुपये। तर
आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे महत्त्वाचा. आता स्क्रुटिनीद्वारे तुमचे पैसे येणार आहेत. म्हणजे स्क्रुटिनीद्वारे म्हणजे स्क्रुटिनी करूनच पैसे येणार आहेत. आता स्क्रुटिनी म्हणजे काय तर अर्जाची योग्य पद्धतीने छाननी करण्यात येणार आहे आणि मगच पैसे मिळणार आहेत. कारण याआधी भरपूर सारे गैरप्रकार घडले आहेत आणि त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये ज्यांना गरज आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे नाहीत आणि ज्यांना गरज नाही त्यांनी काहीतरी फ्रॉड करून पैसे मिळवले आहेत. या सर्व रिझन लक्षात घेऊन आता स्क्रुटिनी करूनच तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात येणार आहेत. सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे हा 3rd इन्स्टॉलमेंट म्हणजे 3रा हप्ता ज्यांच्या खात्यामध्ये येणार त्यांनाच पुढे 12 महिने पैसे मिळणार आहेत. त्याशिवाय तुम्हाला पुढे पैसे हे मिळणार नाहीत. कारण याआधी खूप जणांना पैसे मिळाले होते 1st किंवा 2nd इन्स्टॉलमेंट, परंतु काही गैरप्रकार लक्षात घेता सरकारने आता स्क्रुटिनी करूनच पैसे वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्जाची योग्य पद्धतीने छाननी करूनच पैसे वितरित करण्याचा हा निर्णय घेतला आहे. आता स्क्रुटिनीमध्ये कोणकोणते नियम येतात पाहूयात. आता पहिल्यांदा पाहूया स्क्रुटिनी म्हणजे काय. तर स्क्रुटिनी म्हणजे कायदेशीर अर्जाची छाननी, कायदेशीर प्रकारे अर्जाची छाननी केली जाते त्याला स्क्रुटिनी म्हणतात. आणि त्यामध्ये त्याचे नियम काय असणार आहेत बघा. डबल फॉर्म भरला असेल तर म्हणजे याआधी तुम्हाला एक गैरप्रकार माहीतच असेल की एका माणसाने 30 फॉर्म एकाच महिलेच्या नावावरती भरले होते वेगवेगळ्या नावाने. तर असा गैरप्रकार ज्यांनी केला असेल त्यांना पैसे येणार नाहीत. कारण खूप कायदेशीर पद्धतीने यावेळी छाननी केली जाणार आहे अर्जाची. त्यानंतर डुप्लिकेट कागदपत्रे वापरून ज्यांनी अर्ज केला असेल त्यांना सुद्धा पैसे येणार नाहीत. किंवा एकापेक्षा अधिक फॉर्म भरले असतील. तुम्हाला कळलंच असेल की न्यूज होती आता मागेच फ्रॉड केलेले 1st आणि 2nd इन्स्टॉलमेंटसाठी ज्याला गरज नव्हती त्याने फ्रॉड केले. अशा व्यक्तींमुळे अर्जाची इतक्या कठोर पद्धतीने चौकशी करण्यात आली आहे की तुम्हाला कोणत्याही गैरवापराने हे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळवण्यात येणार नाहीत. त्यानंतर पुढचं एक म्हणजे तुम्हाला याआधी सरकारची 1,500पेक्षा जास्त पेन्शन जर मिळत असेल तर तुम्हाला हे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार नाहीत. ज्याला मिळाले आहेत त्यांचे सुद्धा कायदेशीर नोटीस पाठवून परत घेण्यात येणार आहेत. त्यामुळे इथून पुढे जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर हे स्क्रुटिनीचे सर्व नियम लक्षात घेऊनच फॉर्म भरा तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. अन्यथा फॉर्म भरूनही तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे सर्व नियम लक्षात न घेता इथून पुढे जर फॉर्म भरणार असाल तर फॉर्म भरू नका. तुमचे पैसे हे येणार नाहीत. तुमची योग्य पद्धतीने अर्जाची छाननी होऊनच पैसे येणार आहेत लाडकी बहीण योजनेचे. यानंतर पुढचं म्हणजे तुम्हाला मी एक सांगितलं पहिल्यांदाच की कोणत्या तारखेला कोणता मेसेज आल्यावरती तुम्हाला पैसे येणार आहेत. हे सर्वात महत्त्वाचं आहे. आपल्या व्हिडिओचं टायटलच आहे या तारखेला हा मेसेज आला तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. तर तुम्हाला 3 सप्टेंबर किंवा 3 सप्टेंबरच्या अगोदर जर तुम्हाला DBT ॲक्टिव्ह आणि अप्रुव्हल फॉर्म तुमचा अप्रुव्हल लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अप्रुव्हल असा मेसेज आला असेल तरच तुम्हाला हा 3रा टप्पा मिळणार आहे. 3 सप्टेंबरच्या अगोदर असा मेसेज आला असेल तरच तुम्हाला 3रा टप्पा हा मिळणार आहे. आपण याआधी व्हिडिओ एक पोस्ट केला होता परंतु त्याच्या खाली बरेच असे कमेंट्स होते की आम्हाला अजूनही पैसे आले नाहीत. तुम्ही आले असे म्हणता परंतु आलेलेच नाहीत. तर बँकांना 5 दिवस सुट्टी असल्यामुळे बऱ्याच महिलांचे पैसे आलेले नाहीत. थोड्याच कमीत कमी महिलांचेच पैसे बँक खात्यामध्ये आले आहेत. ज्या महिलांचे पैसे बँक खात्यामध्ये आलेले नाहीत त्या महिलांच्या खात्यामध्ये सरकार हे गुरुवारपासून पैसे सरकारने वितरित केलेले आहेत परंतु बँकांकडून वितरित करायचे राहिले आहेत. हे गुरुवारपासून म्हणजेच 19 तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात ही होणार आहे. कालच मुख्यमंत्र्यांनी लाईव्ह सांगितले आहे की एका कार्यक्रमात सांगितले सुद्धा आहे की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते 30 सप्टेंबरपर्यंत मिळणार आहेत. त्यामुळे अजूनही कोणाचे राहिले असतील तर त्यांना 30 सप्टेंबरपर्यंत मिळणार आहेतच. परंतु बऱ्याच महिलांचे अजूनही पैसे आलेले नाहीत. त्यांना 30 सप्टेंबरपर्यंत पैसे हे येणार आहेत. परंतु त्यासाठी तुम्हाला योग्य वेळेत जर योग्य मेसेज आला असेल तरच हे पैसे हे
येणार असल्याचे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आहे। सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त पर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र, स्टे हॅपी, स्टे हेल्दी।